नमस्कार. स्मितचिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व रसिक प्रेक्षकांचे मी मनपूर्वक स्वागत करते. आणि रामायणातील अंतरंग त्यातल्या विविध व्यक्तिरेखा आपण या व्हिडिओद्वारे पाहत आहात. आज दशरथाची अतिशय महत्त्वपूर्ण असणारी व्यक्तिरेखा मी इथे थोडासा त्या व्यक्तिरेखेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. या शृंखलेतल्या आधीच्या विविध व्हिडिओंची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते. तुम्हाला सहज पाहणं सोपं होईल. तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि आवडले व्हिडिओ तर लाईक करा, आपला अभिप्रायही नोंदवा आणि अनेकांना पुढे अग्रेषित करा. शापित दशरथ ही रामायणातली ही महत्त्वाची व्यक्तिरेखा. कोसल नावाचं धनधान्याने संपन्न असलेलं हिमालयाच्या दक्षिण दिशेला एक राज्य होतं. महाराज मनूने ते वसवलेलं राज्य अशी त्याची ख्याती आहे. आणि त्या नगरीचं नाव अयोध्या नगरी. समृद्धशाली ही अयोध्या नगरी ह्या देशाची राजधानी होती, जिच्या नावातच विजयाची नांदी होती. या नगराची रचनाच अशी होती की आत पोहोचून शत्रूला तिथे युद्ध करणे शक्यच होत नसे. म्हणून ती नगरी अयोध्या या नावाप्रमाणे अगदी सार्थ होती. राजा अज आणि त्याची पत्नी इंदुमती यांचा पुत्र म्हणजेच इक्ष्वाकू कुळातील नेमी नावाचा राजा, अतिशय शूर आणि शस्त्र अस्त्र विद्येत पारंगत असलेला. विशेष म्हणजे तो शब्दवेधी म्हणून प्रसिद्ध होता आणि प्रजाहित दक्ष म्हणून त्याची ओळखही होती. प्रजेसाठी सुखसुविधा पुरवण्यात तो कधीच कसूर करत नसे. नेमी हे त्याचं मूळ नाव, पण त्याचा रथ दाही दिशांना फिरत असे म्हणून त्याला दशरथ असंही संबोधलं जायचं. त्याबाबत आपल्याला एक कथा वाचायला मिळते. दशरथाचं खरं नाव नेमी, परंतु त्याच्या अतुलनीय पराक्रमामुळे लोक त्याला दशरथ म्हणत असत. एकदा अजिंक्य आणि अभेद्य असुर शाबर यांनी इंद्राचे राज्य जिंकले आणि सिंहासनावर तो आरूढ झाला. शाबराला पराजित करण्यासाठी ब्रह्मदेवासह इतर सगळ्या देवांनी नेमी राजाला विनवणी केली. शाबराशी तू युद्ध कर म्हणून. राजा स्वर्गात पोहोचला. शूर युद्ध कौशल्यात निपुण असणाऱ्या पृथ्वीवरील या राजाने शाबरावर हल्ला केला. शाबर अतिशय संतापला. त्याने एकाच वेळी दाही दिशांनी राजावर मायावी शाबर बनून प्रतिहल्ला केला. पण पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य ऊर्ध्व आणि अधर या दाही दिशांना एका क्षणात बाण सोडून त्या शाबराचा दशरथाने वध केला. त्यामुळे हे नाव त्याला प्राप्त झाले. आणखी एक पद्मपुराणात आपल्याला ह्या दशरथ राजाविषयी विशेष अशी माहिती सापडते आणि ती उत्तराखंडामध्ये 34व्या अध्यायात आहे. खगोलशास्त्रानुसार शनी ग्रह रोहिणी नक्षत्राच्या कक्षेत जेव्हा येईल तेव्हा 12 वर्षाचा कालावधी जगामध्ये दुष्काळ पडेल आणि पृथ्वीवरील जीव जंतू मनुष्य सर्व काही नष्ट होईल. हे कळल्यावर राजा दशरथ आपल्या रथात बसून असंख्य योजने त्यांनी प्रवास केला. राजाचा रथ हा वरही जाऊ शकत होता आणि दिशांनाही ग्रहण करू शकत होता. सूर्याच्याही पलीकडे असलेल्या रोहिणी नक्षत्राच्या तो कक्षेमध्ये गेला. बुलंद ध्वजस्तंभ असलेला रथ हा सुवर्णाचा होता आणि त्याच्या मस्तकावरील मुकुटसुद्धा मौल्यवान सुवर्णाचा रत्न जडित असा होता. सूर्याप्रमाणेच तो जणू चमकत होता. त्यांनी धनुष्याला प्रत्यंचा लावली आणि विनाशाचा बाण लावला. हे पाहून शनी मात्र त्याला शरण आला. शनी ग्रह त्याला म्हणाला, तुला अपेक्षित असलेला कुठलाही तू वर माग, मी त्याचं वरदान तुला देईन. विनवणी करून राजा मग म्हणाला की शनीने मर्यादित राहावे आणि सांगितलेल्या या रोहिणीच्या कक्षेत त्यांनी पुन्हा येऊ नये. शनीने ही मागणी मान्य केली. तेव्हापासून शनी
हा रोहिणीच्या कक्षेत कधीच आला नाही. प्रजाहित दक्ष असलेला दशरथ राजा कधी कधी मृगयेला जात असे. रानामध्ये मृगया करण्याचा छंदही त्याला होता. एक दिवस राजा असाच शिकारीसाठी अरण्यात गेला होता. त्या दिवशी राजाला संपूर्ण दिवसात एकही शिकार मिळाली नाही. राजा खूप उदास झाला. पण शिकार मिळाल्याशिवाय राजधानीत परतायचं नाही असा जणू काही त्यांनी निश्चयच केला होता. हळूहळू दिवस मावळला. सगळीकडे अंधाराचं राज्य पसरलं. राजाला तेवढ्यात एक तळं दिसलं आणि मनात अशी कल्पना आली की ह्या तळ्याचं पाणी प्यायला हिंस्र श्वापदं नक्कीच येतील. राजा त्या जवळील असलेल्या झाडावर गर्द पर्णांमध्ये दडून बसला आणि वाट पाहू लागला. आवाजाच्या दिशेने बाण सोडता यावा अशी निश्चिती त्यांनी केली आणि बसलेला राजा क्षणात त्याला बुडबुड असा आवाज येऊ लागला. धनुष्याला प्रत्यंचा लावून बाण सोडला. बाण सुटला आणि क्षणात आई आई असा आर्त स्वर त्याला ऐकू आला. त्याला जाणवलं की हा आपण सोडलेला बाण हिंस्र श्वापदाला लागलेला नाही. राजा झटकन झाडावरून खाली उतरला आणि तळ्याच्या बाजूनी गेला. तळ्याच्या इथे त्यांनी पाहिलं तर एक तरुण त्याच्या छातीत घुसलेला बाण हाताला धरून विव्हळत होता. राजाने बाण काढायचा प्रयत्न केला. तो तरुण म्हणाला, जवळच माझे वृद्ध माता पिता आहेत. त्यांना काशी यात्रा करून मी घराकडे परतत होतो. त्यांना तहान लागली म्हणून मी दोन्ही माझ्या खांद्यावरची कावड तिथे ठेवून दोघांनाही मी पाणी आणण्यासाठी इथे आलो. तुझ्या बाणाने मी विद्ध झालो. असं बोलून त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. राजाने तो भरलेल्या पाण्याचा लोटा घेतला आणि त्याच्या आईवडिलांचा शोध घेऊ लागला. जवळच एका झाडाच्या खाली ही कावडीत बसलेले अंध माता पिता त्याला दिसले. राजा जवळ गेला आणि पाण्याचा लोटा त्याच्या पायाचा हातात देणार एवढ्यात त्याच्या पायांचा आवाज ऐकून आई वडील दोघंही म्हणाले, का रे बाळा, एवढा का बरं उशीर झाला? आम्हाला तहान लागली होती म्हणून तुला पाणी आणायला सांगितलं. राजा काहीच बोलत नाही म्हटल्यानंतर, अरे तू रागावलास का आमच्यावरती? तेव्हा राजा म्हणाला, मी तुमचा बाळ नाही, मी दशरथ राजा आहे. माझ्या हातून हा घोर अपराध घडलेला आहे. त्या दोन्ही वृद्ध अंध मात्या पित्यांना अतिशय दुःख होतं आणि दोघंही एका वेळी त्याला शाप देतात की आज तू आमच्या बाळाला आमच्यापासून हिरावलंस. तुझाही मृत्यू पुत्रवियोगानेच होईल. राजा खूप दुःखी झाला. क्षणात त्या दोघांनी प्राण सोडले आणि काय करावं आणि केवढं संकट मोठं आलंय ह्या विचाराने राजा महालात परततो. ही श्रावण बाळाची कथा उत्तम संस्कार घडवण्यासाठी वेळोवेळी सांगितली जाते. राजा जेव्हा महालात येतो आणि काही कालांतराने आपल्या व्यवसायामध्ये व्यस्त झाल्यानंतर तो ते विसरूनही जातो. पण जेव्हा रामाला वनवासात धाडलं जातं आणि त्याच वेळेला त्याचे इतर दोन्ही पुत्रही आपल्या मामाघरी असल्यामुळे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे त्याच्या मृत्यूसमयी जवळ नसतात. कौसल्येशी तो बोलत असताना जेव्हा राम वनवासात गेला अतिशय दुःखाने, दशरथ राजा तिला म्हणतो की मला आठवतं पूर्वी एका वृद्ध मात्यापित्याने मला दिलेला शाप आज खरा ठरला आणि पुत्रवियोगातच माझा अंत होणार आहे हे निश्चित. अशा प्रकारे ह्या शापित दशरथाची व्यक्तिरेखा आज आपण ऐकलीत. धन्यवाद.